माननीय बाळासाहेब आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर यांनाही दिलेलं होतं. भीमराव आंबेडकरांशी मी फोनवरती बोललो होतो, पण ते आज गुजरातमध्ये आहे. बाळासाहेब आंबेडकरांना एक पत्र दिलं होतं आणि त्यांना सुद्धा विनंती आम्ही केलेली होती. पण या सर्व नेत्यांचा आणि आनंदराज आंबेडकर या सर्वांचा या मागणीला पाठिंबा आहे. त्यामुळे जरी आज तिथे आले नसले तर या मागणीला त्यांचा पाठिंबा आहे. लातूरमध्ये मोठी रॅली झाली की त्याला बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आनंदराजनी मध्यंतरी आंदोलन केलेलं होतं आणि भीमराव आंबेडकर अनेक ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे सर्वांचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळं 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये एक भव्य अशा पद्धतीचा मोर्चा काढावा अशा पद्धतीचं ठरवण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील आणि त्यासाठीच आज पत्रकारांना बोलवलेलं आहे. तर या आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीचं सर्वांना आव्हान आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये सध्या ही केस चालू आहे आणि 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टामध्ये या संबंधामध्ये चर्चा होणार आहे. या संबंधामध्ये त्या ठिकाणी बाजू मांडण्यात येणार आहे आणि सुप्रीम कोर्ट नक्कीच आमच्या बाजूने निकाल देईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे. मध्यंतरी मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मी भेटलेलो आहे. त्यांच्या कानावरती या विषय टाकलेला आहे. त्यानंतर आपले नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आपण भेटलेलो आहोत. राज्यपालांनाही भेटलेलो आहोत आणि हा प्रश्न जो आहे तो सर्वांनी मार्गी लागण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. त्यामुळं आज यासाठीच आपल्याला पत्रकारांना बोलवलेलं आहे. 14 ऑक्टोबरला मुंबईमध्ये सर्व बौद्ध बांधवांचा एक भव्य अशा पद्धतीचा एक आंदोलन मोर्चा निघेल आणि त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं आपलं आव्हान आहे. काय तुम्हाला कोणते बोलताय का? हा अतिशय खरं म्हणजे आपण सर्वांचे ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने ऑल इंडिया भिक्खू संघाच्या प्रेसिडेंट या नात्याने आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानित आहे. हा फार गंभीर असा मोठा प्रश्न आहे आणि सर्व पक्षांनी यांना जर पाठिंबा दिला त्याचप्रमाणे आपले जे एमपी आहेत मेंबर ऑफ पार्लिमेंट त्यांनाही एकत्र करून जर आपण त्यांचाही पाठिंबा मिळवला तर आणखी बरं होईल. सर्व पक्षांचा पाठिंबा जर मिळाला तर केंद्र सरकारला आणि बिहार सरकारला ते आवर्जून मान्य करावं लागेल आणि हे नॅचरल जस्टिस आहे. ज्यांचं श्रद्धेचं स्थान ज्यांचं मंदिर हे नैसर्गिक नियमाने जे त्यांची उपासना करतात, प्रार्थना करतात, वंदना करतात, त्या मार्गाने वाटचाल करतात त्याच लोकांच्या हातामध्ये त्यांचं व्यवस्थापन असावं, त्यांची देखभाल असावी हे एक नैसर्गिक आहे. आणि म्हणून आपण याच भावनेने आपल्याला हे महाबोधी विहार की ज्याच्यासाठी बौद्ध भिक्षू
उपासक उपासिका देशातील विदेशातील आणि सर्वत्र रात्रंदिवस ज्या महाबोधी विहाराची वंदना करतात, त्यांना वंदन करतात, म्हणून ते त्यांच्याच ताब्यात असलं पाहिजे एवढंच असं वाटते. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आपण पुढचं ज्यांना कोणाला काही विचारायचं असेल ते साहेबांना विचारावं. बाराची वेळ कुठून निघणार कुठून मोठे हे म्हणतात याच्यावरून काढा आपल्या राणीबागपासून. आपण ते त्या दिवशी ठरल्याप्रमाणे राणीच्या बागेपासून वीरमाता जिजाऊपासून 12 वाजता जिजामाता उद्यान तिथून पुढे आठवले साहेब, प्रश्न असा होता की तुम्ही सरकारमध्ये आहात केंद्रामध्ये, तरी देखील तुम्हाला हे आंदोलन करण्याची आणि अशा पद्धतीने मागणी करण्याची गरज का पडतीये? तुम्ही पीएम साहेबांना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावू शकत नव्हतात का? आपण भेटलेलो आहे. आपल्याला आता सांगितलं की प्राईम मिनिस्टरना आम्ही भेटलेलो आहे, मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे आणि आपण सत्तेमध्ये असलो तरी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला माहित आहे की मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी आंदोलन करत असताना मी मंत्री असतानाही एवढे मोर्चे आपण काढलेले आहे. त्यामुळे आपण म्हणता ते बरोबर आहे की मी सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये असूनही माझा प्रयत्न सुरू आहे. पण हे आंदोलन सर्व देशभरामध्ये सुरू आहे. मुंबईमध्ये एक मोठी रॅली व्हावी अशा उद्देशाने आपण हा प्रयत्न करतो आहोत. दुसरा प्रश्न आहे की जिल्हा परिषद निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुका योग घातलेल्या आहेत. एकीकडे सर्व धर्म आरक्षणाच्या मागणीला घेऊन आंदोलनही करताय, त्याच्यात हे एक नवीन आंदोलन कुठेतरी मतजागृतीचा प्रकार आहे का? याच्यामध्ये काय राजकीय असा काय विषय याच्यामध्ये अजिबात नाही आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात, सगळेच पक्षाचे लोक इथं आले आहेत आणि सगळे निवडणूक लढणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये काय माझ्या पक्षाचा किंवा यांच्या पक्षाचा फायदा होण्याचा विषय बिलकुल नाही आहे. हा बौद्ध बांधवांचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध मत दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित येऊन आपल्या समाजासाठी आपल्याला एकत्रित येऊन थोडी ताकद दाखवली पाहिजे आणि म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये एक मोठं आंदोलन व्हावं, शांततेच्या मार्गाने आंदोलन व्हावं अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्रित आणलेलं आहे. चला ठीक आहे. आठवले साहेब, इसवी सन 531 गौतम बुद्धांना ही ज्ञानप्राप्ती झाली आणि 1949च्या बोधगया मंदिर अधिनियमानुसार हा सगळा कारभार तिथे सुरू होता. गेल्या काही दिवसापासून देशभरामध्ये वक्फच्या संदर्भात सुरू असलेली चर्चा वक्फ बोर्डामध्ये नाही. त्याचं कारण असं आहे आठवले साहेब की वक्फ बोर्डामध्येही मुस्लिमेतर यांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला. तसाच प्रकार आता या बोधगयाच्या संदर्भात जो सुरू आहे, आपल्याला वाटत नाही की सरकार जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत आहे. कारण हिंदू धर्माच्यासाठी सातत्याने बढवती देणं आणि इतर धर्मांना त्यांच्या मागे लागण्याचा प्रयत्न करण्यासाठी असा हे जे काही खेळ सुरू आहे तो केंद्र सरकार जाणीवपूर्वक करतं असं आपल्याला वाटत नाही. जाणीवपूर्वक असा विषय नाही आहे. केंद्राने ठीक आहे तो कायदा केलेला आहे, त्याच्यावर काही मुद्द्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि या संबंधामध्ये मतभेद असू शकतात. म्हणजे इथं आता काँग्रेसची मंडळी आहेत आणि मी बीजेपी सोबत आहे. त्यामुळं वक्फ बोर्डाचं जे समर्थन आहे त्या कायद्याचं ते समर्थन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. पण तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही मुद्द्यावर स्टे दिलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की सरकारने त्या संबंधामध्ये नक्की त्याचा विचार करेल. पण याच्यामध्ये असा काय पॉलिटिकल किंवा असा सरकारचा विषय अजिबात नाही. आपल्याला सरकार हे सरकार आजचं वेगळं सरकार आहे, त्यावेळेला वेगळंच सरकार होतं. पॉलिटिकल काय बोलण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत, बोल म्हणून एकत्रित आलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये वक्फ बोर्डाचा विषय आणून काही उपयोग नाही आहे. तुम्ही प्रयत्नशील आहात. या संदर्भात प्रकाश आंबेडकरांशी तुमचं बोलणं झालंय का आणि बोलणं झालं असेल तर त्यांचा प्रतिसाद काय होता?
बाळासाहेब आंबेडकरांशी माझं बोलणं झालं नाही, पण मी पुण्याच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे पाठवलेलं होतं. त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये निमंत्रण देण्यात आलं होतं आणि काल कार्यकर्ते आमचे भेटण्यासाठी गेले होते, पण त्यांची काही भेट झाली नाही. पण 14च्या कार्यक्रमात त्यांनी यावं अशी आमची इच्छा आहे, सगळ्या बौद्ध बांधवांची इच्छा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या रॅलीमध्ये यावं. आणि ही रॅली कुठल्या पक्षाची, कुठल्या व्यक्तीची अजिबात नाही. ही रॅली समाजाची आहे, बौद्ध बांधवांची आहे. त्यामुळे आंबेडकर फॅमिलीचे जे 3 नेते आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत, त्या तिघांचे 3 वेगवेगळे पक्ष आहेत. पण अक्षय आंबेडकर पण आहे, अक्षय आंबेडकर पण, अक्षय राजरत्न, राजरत्न आंबेडकर आहे, अक्षय आंबेडकर आहे आणि आमचे पुण्याचे गंगाधर आंबेडकर आहेत. त्यामुळे ठीक आहे. तर आपण जो प्रश्न विचारलेला आहे, तर बाळासाहेबांनी माझं डायरेक्ट बोलणं झालेलं नाही आहे, पण त्यांनी यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. त्यांनी सुद्धा यावं आणि हा समाजाचा एक मोर्चा ते अनेक ठिकाणी सामील झालेले आहेत या आंदोलनामध्ये. त्यामुळे मुंबईच्या आंदोलनामध्ये त्यांनी सामील व्हावं, ते हे आंदोलन काय माझं अजिबात नाही. हे आंदोलन समाजाचं आहे, बौद्ध समाजाचं आहे आणि त्यासाठी सर्व नेत्यांनी आणि सर्व जनतेने उपस्थित राहावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. चला ठीक आहे. आता आणि आपले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर पण आलेले आहेत. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आलेले आहेत. साहेब, एक आहे बौद्धांसाठी सर्व नेते एकत्र आलेले आहेत, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी चळवळीचा असा एखादा कार्यकर्ता नेता निवडून गेला पाहिजे, असं ऐक्याचा प्रयोग होऊ शकतो का? ऐक्याचं होऊ शकतं का? तू ऐके कर, तू ऐके कर. नाही होऊ शकतं का? म्हणजे होऊ शकतं का? काय होऊ शकतं? काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही आहे. तर हा काय आजचा विषय नाही. तसा आम्ही पुढे विचार करू. आम्ही सगळे आंबेडकर विचाराचे आहोत. कुठल्याही पक्षात असलो आणि एकाच पक्षात राहून काही सत्ता मिळत नाही आहे. त्यामुळे आमचे लोक सगळ्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे सगळ्या पक्षामध्ये आहेत आमचे लोक. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. वेळ सांगा ना. काय मागच्या वेळेला जेव्हा आंदोलन झालं होतं त्यावेळेला असा प्रश्न उपस्थित झाला होता की रस्त्यावरची लढाई, दुसरीकडे कायदेशीर लढाई जी आहे ती पण लढली गेली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा कायदेशीर लढण्याचा मुद्दा येतो समाज एकत्रित येत नाही. कोर्ट केसेस ज्या असतात त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही कमी पडता, असा एक मुद्दा त्यावेळेला. नाही, कोर्ट केसेसमध्ये आम्ही कमी पडत नाही आहे. आमच्याकडे वकिलांची संख्या भरपूर आहे आणि अनेक ऍडव्होकेट्स आमचे आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, जिल्हा कोर्टामध्ये आहे. आणि ही केस जी आहे, ही केस लढण्यासाठी त्या ठिकाणी आमचे अनेक वकील त्या ठिकाणी आहे. त्यामुळं कायदेशीर लढाईमध्ये आम्ही कमी पडत नाही आहे. फक्त त्या ठिकाणचे जे जजेस आहे त्यांनी आमच्या मागणीचा विचार करावा अशी आमची इच्छा आहे. आणि हा कायदा 26 जानेवारी 50च्या अगोदरचा आहे, म्हणून निकाल आमच्या बाजूने लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि हा जो मोर्चा आहे तो जिजामाता उद्यान तिथून 12 वाजता निघणार आहे आणि तो आझाद मैदानावरती येणार आहे. आणि डेट आहे 14 ऑक्टोबर. 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला 14 ऑक्टोबर 56ला. त्यामुळे 14 ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी शुभ आहे, आमच्यासाठी अत्यंत चांगला दिवस आहे. म्हणून आम्ही त्या दिवशी हा मोर्चा ठरवलेला आहे. चला, थँक्यू. आभारी आहे. पत्रकार परिषद आता काय कोणाला प्रश्न राहिला असेल तर पत्रकार मित्रांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.